मंडळी, आदरणीय अध्यक्ष आणि कळसवली गावचे सरपंच यांना मी विनंती करतो.
भगिनींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज मी गुरुजींबद्दल 2 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. आजचा क्षण आनंदाचा आहे, पण डोळ्यात थोडं पाणी आहे. तुमच्या सोबतच्या आठवणी मनात कायम कोरल्या जातील. या शाळेत गुरुजींना 11 वर्ष झाली. तुम्ही आम्हाला दिलेली माया, प्रेम, संस्कार मी कधीच विसरू शकणार नाही. जर आमचं काही चुकलं तर तुम्ही आम्हाला माफ केला. तुमची मेहनत, हसमुख स्वभाव आणि मदतीची भावना आम्हाला नेहमी प्रेरणा देत राहील. तुमचं योगदान अमूल्य आहे आणि तुमची आठवण नेहमी राहील. आम्ही तुम्हाला खूप मिस करू. तुमचा पुढचा प्रवास आनंद आणि यशाने भरलेला असो हीच शुभेच्छा. धन्यवाद. सर्वप्रथम पहिले आभार मानेन या वरुण राजाचे, कारण हा कार्यक्रम करण्यासाठी आपल्याला काही कालावधी दिला. खरोखर शतश नमन वरुण राजाला. माझी छोटी गाणी 2 शब्द आपल्या समोर मांडतोय, पण सर्व पालक इथे बसलेले आहेत. जेवढा उत्साह पाहिजे तेवढा आपल्याला दिसत नाही. मी इथे होतो, समोरून पाहत होतो. का होणार जी तुमची आपले पाल्य शिकतायत आणि हा जो कार्यक्रम नियोजित असून तो नियोजन केला गेला आयत्या वेळेला. त्यामुळे मुंबई सर इतर ठिकाणी गेलेले आजी माझी विद्यार्थी सगळे या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. तरी नाईलाज आहे, कार्यक्रम हा वेळेनुसार व्हायला पाहिजे आणि ती आमच्या काही निवडक मंडळींनी पुढाकार घेऊन सुरू केलं. प्रथम श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आमची ग्रामदैवत श्री कालिका माता आणि कुळदैवत यांच्या पुढे नतमस्तक होऊन आजच्या या माननीय गोरुले सर यांच्या निरोप समारंभामध्ये माझे मनोगत आपणा समोर ठेवतो. समस्त व्यासपीठ याचे या व्यासपीठावरील प्रमुख 11 शाळेचे केंद्र प्रमुख, खास करून माननीय कोसंबे सर, आजी माजी शिक्षक, तसेच आपण पालक, समस्त व्यासपीठ, सर्व विद्यार्थी यांचं मी स्वागत करतो. स्वर्गीय श्री देवजी रामचंद्र शिडेकर हे या शाळेचे खरे संस्थापक असून त्यांनी त्या काळी आम्ही शिकत असताना या शाळेची कल्पना मांडली आणि त्या काळचे ग्रामस्थ त्यांच्याकडून ती पूर्ण करून घेतली आणि ही शाळेची छोटी खानी इमारत आपल्या समोर काही कालावधी गेल्यानंतर कशी सुसज्ज आणि सगळ्या बाजूने नटनटलेली अशी इमारत आपल्या समोर दिसते. आणि हे रोपट लावले त्याचे संस्थापक स्वर्गीय माननीय देवजी रामचंद्र शिडेकर. खरोखर आम्ही त्यांचं स्मरण केलेलं आहे. आणि इथे प्रथम सत्कार त्यांचे चिरंजीव श्री विष्णुदेवजी शेडेकर इथे त्यांचा झालेला आहे. त्यांच्या आत्म्यात शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या शाळेसाठी त्यावेळेला कोणी जमीन देत होती, माझ्या समोर ही शाळा उभी राहिली, कोण जमीन देत नव्हतं. पण ही या जागेमध्ये घर होतं, घर ओसाड झालं. त्याच्यानंतर ही जमीन एक छोटेखानी इमारत म्हणण्यापेक्षा इमारत तर ती नव्हती, फक्त
पाया मजबूत होता चिऱ्याचा आणि स्थानिकांनी खेडेकरवाडीच्या ग्रामस्थांनी ही शाळा भिंतीची शाळा एकाच शाळेत 4 वर्ग बसायचे अशा स्वरूपाने सुरुवात झाली. थोड्या काही काळ गेल्यानंतर ही इमारत जिल्हा परिषद यांच्याकडे नोंद घेऊन शाळा क्रमांक 4 मिळाली. इथे आज जमलेल्या व्यासपीठावरील आजी माजी शिक्षक आपापल्या कालावधीप्रमाणे त्यांनी या शाळेला भरपूर योगदान दिलेलं आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त योगदान हे गोरुले गुरुजींनी दिलेलं आहे. ते कसं काय 11 वर्षाचा 11 वर्ष 15 दिवस इतका कालावधी कुठल्याही शिक्षकाला मिळालेला नाही आणि तो जास्तीत जास्त कालावधी त्यांना मिळाला. या कालावधीमध्ये हे स्थानिक असल्यामुळे शिक्षक एकाच तालुक्यामध्ये असलेले शिक्षक यांनी आपल्या शेळेकरवाडीच्या शाळेसाठी भरपूर योगदान दिले. क्रीडा संगीत हा त्यांचा आवडीचा विषयच आहे. तुम्ही नेहमी पाहाल तर त्यांच्या स्टेटसवर बघा जाऊन. आता सरांनी सांगितलं की युट्यूबला जवळजवळ 22,000 लोकांनी लाईक केलेलं आहे आणि अशी ही नोंद आजच्या चाहत्याने घेतलेली आहे. म्हणजे रसिक प्रेक्षक वर्ग हा मिळवावा लागतो आणि ही आधुनिकता काय आहे आजच्या पिढीला माहिती आहे. तर त्याप्रमाणे या शिक्षकांनी गुरुली सरांनी 11 वर्ष 15 दिवस या कालावधीमध्ये जास्तीत जास्त जिल्हा स्तरापर्यंत आपले प्रयत्न करून मुलांना घडवून पालकांशी सुसंवाद साधून भरपूर काही करण्याचा प्रयत्न केला आणि नाईलाजाने आता बदली घ्यावीच लागते. त्यामुळे शाळा क्रमांक 1 या ठिकाणी त्यांची बदली झालेली आहे आणि तसा चार्ट त्यांनी घेतलेला आहे. आता शाळा क्रमांक 1 सांगायचं म्हटलं, आज कोसंबे गुरुजी आपल्या तालुक्यातील खेळोत्यातील आहेत आणि त्यांनी ही शाळा आदर्श शाळा बनवलेली आहे आणि या आदर्श शाळेत 11 शाळेचे केंद्रबिंदू म्हणजे ते केंद्र प्रमुख आहेत आणि एक तर हिरा आहे आणि दुसरं आमचं हे रत्न त्यांच्या जोडीला जात आहे. आम्हाला त्यांच्याकडून एकच अपेक्षा आहे की ही आमच्या 4 नंबर क्रमांकाची ही शाळा गोरोली गुरुजींनी आदर्श शाळेपर्यंत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा आदर्श पुरस्कार आज कुठल्या बाजूने काही या क्षेत्रात कमी असेल ती पूर्णता करून आमच्या शाळा क्रमांक 4 ला आदर्श सत्कार मिळवून द्यावा अशी मी विनंती करतो. या शाळेचे आजी माजी शिक्षक यांनी ही शाळा या सर्व क्षेत्रात विद्यार्थ्यांना घडवले. त्यामध्ये गोरले सर यांना 11 वर्ष कालावधी मिळाला. त्याचा पुरेपूर फायदा राज्याला मिळवून दिला आणि एक आदर्श शाळा बनविण्यापर्यंत त्याने आणून ठेवलेला आहे. शिक्षक तसेच पालक वर्ग हे आपल्या पाल्यांना चांगले घडवून शिकलेली अनेक मुले आपापल्या पायावर उभी येत असतात. आता त्याच्यात विशेष कौतुक म्हणून मी तुम्हाला सांगेन, आज या शाळेतून शिकून गेलेली मुलं कल्पना करा कुठे असतील ती, तर त्याच्यापैकी बरीचशी मुलं इंजिनियर आहेत, वकील आहेत, काही डॉक्टरसाठी प्रयत्न करतायत आणि काही दर्जेदार शिक्षण घेण्याचा प्रयत्न करतायत. कल्पना करा, आपली शाळा जरी ग्रामीण असली तरी इथली मुलं उद्याची कोण बनू शकतात हे आपण सांगू शकत नाही. तेव्हा बसलेल्या मुलांनी आजी माझी विद्यार्थ्यांनी याचा बोध घ्यायचा आहे आणि शिक्षक वृंद पालक यांच्या समन्वयामध्ये आपण राहून जास्तीत जास्त अभ्यास करून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण आज ही जी आधुनिकता आलेली आहे
ती फक्त भारत देशामध्ये नाही, भारत काय बोलतात ना, एक पावलावर आज जग समोर आहे. इतका आपण जगाच्या समोर आलेलो आहोत, इतके आधुनिकतेमध्ये आपण पुढे गेलेलो आहोत. म्हणजे आता त्याचा पहिला जर पाया असेल तर शिक्षण. हा शिक्षण जर मुलांना चांगलं असेल, बघा 10वी 12वी त्या काही 1 नंबर शाळेत 7वी शिक्षण होतं, तेव्हा त्र्यंबक सर होते. आताच निधन झालेले खानविलकर सर माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक होते. मी त्यांच्या अंडर शिकलेला आहे. आणि त्याच्यानंतर पुढे शिक्षण नव्हतं, इथे कॉलेज नव्हतं. आता इथे कनिष्ठ विद्यालय म्हणजे 12वी पर्यंत हे विद्यालय सुरू झाले आहे. प्रत्येक पालकांनी असं ठरवायला पाहिजे की एक लक्षात घ्या, आज प्रत्येक शाळेमध्ये मी पंचक्रोशीमध्ये या 10 शाळेमध्ये गेलो आणि तिथे पाहिलं, अहो काय पट, एक केंद्र शाळा सोडली तर बाकीच्या शाळेची अवस्था फार बिकट आहे. प्रत्येक पालकांनी आपापली मुलं घेऊन मुंबईत गेले आणि त्यांना काय वाटतं माहितीये का, मराठी शाळेचे विद्यार्थी कच्चे आहेत का? नाही. मग मला सांगा की ह्या शाळेचा विद्यार्थी इंजिनियर कसा होऊ शकतो, या शाळेचा विद्यार्थी ऍडव्होकेट कसा होऊ शकतो, या शाळेचा विद्यार्थी आज सीए कसा होऊ शकतो. आणि दर्जेदार शिक्षण घेऊन आजही मुलं वावरतायत. कल्पना करा, तेव्हा आपली शाळा काही कमी नाही. आम्ही केंद्र शाळेमध्ये शिकलो 1976 पर्यंत 7वी इयत्ता. 79 मध्ये एसएससी मध्ये पहिला विद्यार्थी पास होणारा मी असेल या शेडीकरवाडीत. कल्पना करा. त्यावेळेला रिझल्ट कसा, 100% नाही, नो पर्सेंटाईल अशी स्थिती होती. आता मला एक सांगा, शिक्षक वर्ग आजूबाजू ते बसलेले आहे, आता शाळेतले गुण किती देतात? प्रत्येक विषयामध्ये शाळेतले गुण किती देतात? 20 गुण शाळेचे. बरोबर आहे ना की चुकीचं बोलतोय? 20 गुण शाळेचे आणि विद्यार्थ्याला गुण किती घ्यायचे? आपल्या ह्याचे 35 गुणांनी मूल पास होत आहे. पण निव्वळ पास होऊन चालणार नाही. आज 90%च्या वर जी मुलं असतील, कारण इथे मेरिट लागतं, आणि विशेष करून कोकणातली मुलं मुली अग्रेसर आहेत. याचं कारण आपल्याकडे दर्जेदार शिक्षण आहे. फक्त एकच अनुभव मी तुम्हाला सांगेन की तेवढं टॅलेंट पण नाही आहे, कारण इथे शहरीकरण नाही, ग्रामीण वस्ती आहे. त्याच्यामुळे काय माहितीये, मुंबईतलं जे म्हणजे आधुनिक जे आपण म्हणतो ना फॉरेन नंतर मुंबई किंवा पुणे या ठिकाणी पटकन त्याचं काय होतं, पब्लिसिटी होते. पण ती पब्लिसिटी इथे येईपर्यंत खूप वेळ लागतो आणि मुलं ती कॅच किती करतात त्यांच्यावरही अवलंबून आहे. तेव्हा ग्रामीण क्षेत्रातली विशेष म्हणून कोकणाचा जो हा विभाग आहे, शैक्षणिक दृष्ट्या सर्वप्रथम आहे. हेही समजून घ्या. आपला मुलगा जशी आदर्श शाळा तशी आदर्श बाल्य जर करायचं ठरवलं तर तो नक्कीच होऊ शकतो. त्याचं एक ज्वलंत उदाहरण मी देईन, कौतुक नको, पण माझा मुलगा आज बेरे सर आहेत काय, ते बेरे सर आले आहेत, त्यांचा विद्यार्थी माझा मुलगा किरण चंद्रकांत शेडेकर या शाळेत शिकला आणि त्याच्यानंतर प्राथमिक शिक्षण पूर्ण करून तो मुंबईत गेला. 12वी येतेपर्यंत शिक्षण तिथे घेतलं. तिथून तो डिग्री इंजिनियर हे शिक्षण 4 वर्षाचं त्यांनी अंबादेवर या ठिकाणी केलं आणि त्याच्यानंतर डिग्री इंजिनियर होऊन आता तो डिझाईन इंजिनियर आहे. कल्पना करा, हे जे शिक्षणाची पायरी आहे, पुढे चालण्याची, आपल्यावरून दुसऱ्याची परीक्षा करायची असते, याला सुसंस्कृत मूल घडवण्यासाठी याला चांगलं गुरुजन वर्ग आणि सक्षम पालक पाहिजे. कारण त्या वेळेस मी बेरे गोष्टी असं तर सांगितलं असतं, आई वडील, आई बघा शेवटच्या
खुर्चीवर बसलेले आहेत. तर आम्ही दोन्ही पालकांनी आई वडिलांनी स्पेशली रिक्वेस्ट केली, कारण 6 वर्षाने मुलगी शाळेत जाते, 6 महिने कमी आहेत आणि आम्ही अर्ज दिला की या मुलाला पहिलीला दाखल करून घ्या, त्या मुलाची जबाबदारी आम्ही घेतो. तर अशा स्वरूपाने सगळं आपण दखल घेतली तर आपलं मूल नक्कीच घडेल, एवढंच मी सांगू इच्छितो. गुरुजी, वाडीतील ग्रामस्थ, माझे मित्र, आज आपला गुरुजींचा सत्कार समारंभ. त्यांची बदली झाली आपल्या 1 नंबर शाळेत. मला म्हणजे असं ते जात आहेत तर खूप दुःख होत आहे, कारण की ते या शाळेत होते ना त्यावेळी कसलीच चिंता पडली नव्हती, कारण की सर्व काही तेच हे करायचे, आम्ही फक्त पाठीला असायचे त्यांच्या, ठीक आहे तुम्ही करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. त्यावेळी कधी चिंता वाटली नाही की आपल्याला काही पुढे सांभाळावे लागेल. गुरुजी काही असेल ते सर्व सांभाळायचे स्वतःच, कधी वाटलंच नाही असं. आता यापुढे काय होईल माहित नाही, कारण बाई सुद्धा एकट्या पडल्या. बाई आणि गुरुजी दोघं एकत्र सांभाळायचे. शाळेतील कार्यक्रम असो किंवा इतर काही खेळाचं क्षेत्र असो, आम्हाला शिक्षणाचं क्षेत्र असो, सर्व काही याच्यात दोघांचं मोलाचं कार्य होतं. आज मला अभिमान वाटतो की मी चांगल्या ठिकाणी शिकतोय, का तर गुरुजींच्या याच्यामुळे. मी पहिलीपासून इथे होतो, त्यावेळीपासून ते मला शिकवत होते. मला त्यांनी चांगलं मोलाचं कार्य केलं. मला आधी मी या शाळेत आलो त्यावेळी मला काही येत नव्हतं. मी गुरुजींच्या हाताखाली आलो, त्यानंतर त्यांनी मला 5वीतून शिष्यवृत्तीसाठी बसवलं. मला त्यावेळी काही एवढं येत नव्हतं, पण बाईने आणि गुरुजींनी दोघांनी चांगलं शिकवलं, त्यामुळे मी चांगल्या रीतीने पास झालो. त्याच नंतर 5वीत ज्यावेळी त्यांनी मला मोलाचं कार्य केलं, त्यामुळे मी पुढे सुद्धा मी प्रयत्न करत गेलो. त्यामुळे मला भरभरून प्रयत्न केले म्हणून चांगलं यश मिळत गेलं. खेळाच्या क्षेत्रात असो किंवा इतर ठिकाणी आज मी ते स्टेजवरती उभा आहे त्यांच्यामुळे, कारण मी या शाळेत गेला असताना मला त्यांनीच हे केलं की जा घंट्या, आज नाही तर उद्या तुला हे होईल, त्रास होईल, की आता नाही बोललास तर नंतर तुला बोलता येणार नाही. आता सुद्धा बघा सुद्धा, कारण की एवढी सुद्धा माझी हे नाही की मी जाऊन कायम असं बोलत असं नसतो. त्याच्यामुळं त्यांनी त्यावेळी हे केलं म्हणून आज मी इथे येऊन 2 शब्द का असेना पण बोलतोय, घाबरत का असेना, पण त्याच्यामुळे आज मी 2 शब्द तरी बोलतोय इथे. म्हणजे तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा. इथेच आज आपल्या केंद्र प्राथमिक शाळा कळसवली नंबर 4 या शाळेमध्ये निरोप समारंभाचा कार्यक्रम म्हणून आपण आयोजित केला होता ग्रामस्थांनी आणि शाळा व्यवस्थापन समितीने. तो आज संपन्न होत आहे आणि आपले सर्व माजी शिक्षक 83 पासून या आमच्या संपर्क होते, ते आज सर्व इथं आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांना आम्ही आमच्या शेडेकरवाडीमध्ये त्यांना आम्ही आमंत्रित केलं. त्या आमंत्रणाला मान देऊन ते आपल्या शेडेकरवाडीमध्ये त्यांचे पवित्र स्थान, पवित्र चरण लागलेले आहेत. खरोखर आम्ही धन्यवाद शेडेकरवाडीचे ग्रामस्थ आणि आमची शाळा आणि आमचे शिक्षक. खरोखर हा योगायोग मला वाटतं पहिलाच झालेला असेल. साधारण 30-40 वर्षापूर्वीपासून कोणी असा कार्यक्रम नाही केलेला होता, पण आम्हाला एक वाटलं त्याला आपले शिक्षक आहेत, ह्या निमित्ताने गुरुजींच्या निमित्ताने आपण बाकी शिक्षकांना पण आपण आमंत्रित करूया आणि त्यांना आपण छोटी मोठी काहीतरी आपली भेट वस्तू देऊया आणि त्यांचं स्वागत करूया. त्यांना पण खरोखर धन्यवाद. त्या आमच्या या मानाला आपण आलेले आहेत, त्यांची मी थोडस वंदन करतो. आपले गुरुवर्य आहेत. खूप वाईट वाटतं, माझे पहिले शिक्षक भेटे गुरुजी 35 वर्ष कॉन्टॅक्ट नव्हता शाळेत सोडल्यानंतर आणि अचानक त्याची आठवण येते ना, त्यांचा कॉन्टॅक्ट नव्हता, पण आमचे शिक्षक बाई पिंजरे बाई ह्या यांच्याकडे संपर्क साधून त्यांनी मला कॉन्टॅक्ट दिला बाईनं आणि कॉन्टॅक्ट देऊन त्यांचा संपर्क करून आम्ही तिथपर्यंत त्यांना आणलेलं. खरोखर पिंजरेबाई आणि वेटेकरजी यांचं खूप 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 मनापूर्वक धन्यवाद देतो, कारण 35-40 वर्ष झाले आणि त्यांनी आपल्या ह्या वाडीमध्ये
खरोखर त्यांना पण खूप खूप आनंद वाटला ते येऊन. ते पण भावुक झाले होते. त्यांना पण इच्छुका लागली होती की जायला पाहिजे मला. मी त्यांना फोन केला, गुरुजी मी तुम्हाला आमंत्रित पत्रिका द्यायला येतोय कुडाळला. ते बोले नको, आम्ही येणार आहेत. मी आदरासून परत पाठी आलो आणि बाईंना कॉन्टॅक्ट केला. बाई पण बोलले आता येऊ नका, आम्ही येणारच आहेत. मी पाचला जाऊन बाईंच्या घरी जाऊन निमंत्रण पत्रिका देऊन आलो, त्यांना शुभेच्छा दिला. आणि ते खरोखर त्या पत्रिकेचा मान ठेवून आपले शिक्षक इथे हजर झालेले आहेत, त्यांना धन्यवाद देतो. आणि त्या निमित्तानं आता मेन म्हणजे आपले निरोप समाजाचे मानकरी गुरुले गुरुजी, सांगते तेवढं कमीच आहे. तसेच आमचे वेटे गुरुजी, सॉरी नडे गुरुजींना पण कॉन्टॅक्ट केलं. ताबडतोब एका पावलावरती तयार झाले, आम्ही येणारच. आणि खरोखर ते एक दिवस अगोदर मुंबईवरून आले. बाकी सर्व शिक्षकांना आम्ही कॉन्टॅक्ट केला होता, पण ते काही निमित्ताने आले नाही. खरोखर वेटे गुरुजींना पण आम्ही घरी गुरुजींना पण आम्ही धन्यवाद देतो. आणि या शेडेकरवाडीच्या ग्रामस्थेच्या वतीनं, शाळेच्या वतीनं खूप खूप आम्हाला धन्यवाद. आणि कार्यक्रमाची शोभा वाढवला त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वाटचालीला पण शुभेच्छा. तसेच आमचे केंद्र प्रमुख वसंत गुरुजी, तसेच भारती गुरुजी, सरपंच पोलीस पाटील, बाईत गुरुजी, गावकर, असे सर्व प्रमुख शाळेचे शिक्षक असे सर्व इथे उपस्थित राहिलेले आहेत. त्याबद्दल आमच्या शेडेकरवाडीच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद देतो आम्ही. खरोखर आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवलात. खूप आम्हाला या कार्यक्रमात खूप आनंद, म्हणजे भाऊ झाला आम्ही सर्व लोक. कारण हा कार्यक्रम म्हणजे आमचा पुढे करेल न करेल सांगू शकत नाही, कारण ते गॅरंटी नाही कोणाची काय आहे. पण आम्ही या कार्यक्रमाला खरोखर आमच्या छोट्याशा कार्यक्रमाला एवढे महान मूर्ती इथे आलेल्या आहेत, त्याचा आम्ही खूप खूप ऋणी आहोत, त्यांना धन्यवाद देतो. आणि या कार्यक्रमासाठी आपल्या लागलेले जे आता सहकार्य थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. कारण कसं एवढा मोलाचा वाटा उचलणं म्हणजे साधी गोष्ट नाही, थोडं सहकार्य लागतो. तर आपल्या काही माजी विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाला छोटा मोठा का होईना पण चांगला हातभार लावलेला आहे. फक्त एक मेसेज केला होता मी, गुरुले गुरुजींचा आपण एक निरोप समारंभ करूया, तर अजून कुणी केला नव्हता म्हणून आपण करूया. आणि काही शिक्षक आपले माझे शिक्षक गेलेले आहेत, त्यांचा पण कोणी असा शिक्षक म्हणजे समारंभ केला नव्हता, म्हणून आपण त्यांना बोलूया आणि सर्वांचा पण करूया. जेणेकरून आपले शिक्षक एक ठिकाणी येतील, भेटतील, आम्हाला पण त्याचा आनंद मिळेल म्हणून आम्ही त्यांना बोलवलेलं. त्या अनुषंगाने सर्वांनी आपल्या वाडीतील माजी विद्यार्थी त्यांनी एक चांगली अशी भरघोस अशी सहकार्य केलेलं आहे. भले ती इथं हजर नसली तरी पण ते मुंबईवरून त्यांनी चांगलं सहकार्य दिलेलं आहे. थोडी त्याची नावं असतो. आणि किशोर विठ्ठल शेडेकर 1000 रुपये दिले आहेत. संजय शिवराम शेडेकर 1000 रुपये. प्रकाश सदाशिव शेडेकर 1000 रुपये. संदेश दत्ताराम शेडेकर 1000 रुपये. विलास यशवंत शेडेकर 1000 रुपये. मनोहर शांताराम शेडेकर 1000 रुपये. संतोष भानू शेडेकर 1000 रुपये. राजेंद्र जनार्दन शेडेकर 1000 रुपये. चंद्रकांत देऊ शेडेकर 1000 रुपये. अशोक कानाजी शेडेकर 1000 रुपये. रमेश पांडुरंग शेडेकर 1000 रुपये. वासुदेव कानाजी शेडेकर 1000 रुपये. विनायक नारायण शेडेकर 1000 रुपये. साली जे माझे मुख्याध्यापक होते ते नडे गुरुजी आणि सत्कार मूर्ती गोरुले सर आणि सर्वांचे तर नाव नाही घेत. या शाळेच्या मुख्याध्यापिका मटकर मॅडम आणि संपूर्ण व्यासपीठावरील मान्यवर. 22/2/1989 साली मी इथे नोकरीला लागले. माझं माहेर इथे पेनकले मी किन्नरे आणि इकडे कुलकर्णी. तर नोकरीला लागल्यानंतर कळसवली नंबर 4 शाळा मिळाली. आम्ही इथे चालतच आलो. एक तर चालायला लागतो पण आम्ही चालतच इकडून आलो. शाळा बघितली. आता नवीन नोकरी लागल्यानंतर शाळेची इमारत केवढी आहे हे काही महत्वाचं नसतं. नोकरी लागली तो आनंद जास्त असतो. एक खोलीची इमारत होती फक्त आणि तेव्हा वेटे होती. 4 वर्ग घेऊन बसायची. पुष्पा परशुराम माळगावकर म्हणून बाई होत्या, त्या बदलून गेल्या होत्या आणि वेटे 4 वर्ग घ्यायचे. मी आल्यानंतर आतमध्ये 2 वर्ग आणि पडवीत मी 2 वर्ग घेऊन बसायचे. पण या आता हा शेडेकर
संतोष इथे भाषण केलं, त्यावेळेचे आमचे विद्यार्थी 1ली ते 4थी पर्यंत आम्ही त्यांना शिकवलं होतं. मग ते विद्यार्थी पुढे येऊन भाषण केलं, यातच आमचं श्रेय. म्हणजे आम्ही काहीतरी आमची मुलं पुढे बोलली 2 शब्द बोलली येऊन पुढे, किंवा आता ज्या मुलांनी भाषण केलं खूप छान याने पद्धतीने भाषण केलं. त्यांना मार्गदर्शन करणारे जे कोरुले सर, मटकर मॅडम यांनी चांगलं मार्गदर्शन केल्यामुळे विशेषतवन स्वागत पद्य आणि भाषण हे सगळं न अडकळता त्या मुलांनी म्हटलं. म्हणजे खरोखरच प्रगतीकडे वाटचाल चाललेली आहे. आता मी तिकडून येताना मी मधूनच जायची, अशी मधून जाताना तिकडे स्टॉपला जायची, पण आता येताना आम्हाला रस्ताच कळत नव्हता. आम्ही मध्ये आत आल्यानंतर दुसरीकडे चाललो होतो, पण ते भारती सर ते आम्हाला दिसले आणि त्याने आम्हाला रस्ता दाखवला. म्हणजे खूपच बदल होत गेलेला आहे बघा. मी नोकरीला लागल्यानंतर 22-19 7 वर्ष, म्हणजे 1996 पर्यंत या शाळेत होते. तोपर्यंत म्हणजे लग्न नाही झालं होतं, आणि 96 सालानंतर माझं जेव्हा लग्न झालं, कोरनिंको लांजा तालुक्यामध्ये बदली झाल्यानंतर, म्हणजे लग्न झाल्यानंतर त्या तिकडे जायचं असल्यामुळे मी जास्त करून कोणाला न सांगता लगेच मोकळी झाली, कारण स्टे येण्याची शक्यता होती. ते कोणाला बाय बी करता न करता मी निघून गेले. पण जरी मी तिथून गेले तरी मला खूप आठवणी करती यायची. त्या काळामध्ये मोबाईलचं युग नव्हतं, फक्त शाळेत काय करायचं शिकवायचं मुलांना, बस एवढं. कागद पण जास्त नव्हते. आताचा काळ बदललाय, मोबाईलचं युग आलंय, सतत ऑनलाईन चाललेलं आहे. आणि त्यावेळेला आम्हाला फक्त शिकवायचं, फोटो त्यावेळेचं आमच्याकडे एकही नाही. याचं कारण काय, मोबाईलच नव्हते त्याकडे. मग त्यावेळेला बघा, आता तुम्हाला सांगते, मला आठवण येते, इकडून मी जाते, इकडून जाताना दरवेळेला मला सर म्हणतात, जातीस तुझ्या शाळेत? पण मी म्हणजे बघा, आमची शेडेकरवाडीची, म्हणजे रस्ता दाखवायची ते माझी शेडेकरवाडीची शाळा, पहिली शाळा सगळ्यात महत्वाची. आणि या शाळेला मी कधी विसरणार नाही. याचं कारण तिथले ग्रामस्थ, तिथले ही वाडीची शाळा आहे. या वाडीच्या शाळेमध्ये त्या काळामध्ये मी बघितलं इतकं सहकार्य, खूप चांगलं सहकार्य. इथले लोक, आता इथे मी इतक्या वर्षाने आले तर इथे कृष्णा गावकर त्यांना मी ओळखलो, इथे बसले ते मी सांगतो हे गावकर आहेत. त्यांची मुलं, दोन्ही मुलं माझ्याकडे शिकायला होती. त्यानंतर कैलास शेडेकर त्यांनी मला एकदा फोन केला होता, मे मध्ये कार्यक्रम असतो इथे, त्याने फोन केलेला मला, पण त्यावेळेला संध्याकाळी मुंबईला जाणार होते, त्यामुळे मी येऊ शकले नाही, त्याबद्दल सॉरी. पण आता संतोष शेडेकरने मला माझ्या काकांकडून नंबर घेऊन मला फोन केला. फोन केल्यानंतर मी लगेच माझी मनाची तयारी की आता जायचं म्हणजे जायचं, किती काम असलं तरी आता ह्या वेळेला जायचं असं ठरवलं. या शाळेने म्हणजे कसं, या ग्रामस्थ चांगले का म्हणते, तर इथे विविध उपक्रम आम्ही तेव्हा हळदी कुंकू समारंभ, प्रौढ शिक्षण वर्ग असे कार्यक्रम आम्ही करत होतो. हळदी कुंकाला अक्षरशः म्हणजे खूप एकी होती चांगली गावाची, आता मला माहित नाही, पण अगदी पूर्ण शेडेकरवाडीची एकदम सुंदरपैकी एकी होती. आणि त्या एकीमुळे आपण हळदी कुंकू एकदम मस्तपैकी करत होतो त्यावेळेला. त्याचप्रमाणे प्रौढ शिक्षण वर्ग त्यावेळेला आलेला. 8 वाजले आमचे, मी कृष्णा शेडेकर यांच्याकडे राहायची तेव्हा, 8 वाजले की मी ते शाळेत जायचे आणि बेल वाजवायची. बेल वाजवल्यानंतर 35 म्हणजे ज्या असाक्षर होत्या ते शाळेत यायच्या बघा. आणि शाळेत आल्यानंतर फळ्यावर त्यांना आई काढून दिलेली, कोणाला सही करायला दिलेली, तर वयस्कर व्यक्ती सुद्धा त्यावेळेला शिकत होत्या. आता आम्हाला असाक्षर सही करायला लावताय, पण आता ही म्हातारी माणसं काय सांगताय, आम्ही आता कुठे शिकून जाणार. पण मी त्यांना उदाहरण दिलं, शेडेकरवाडीत प्रौढ शिक्षण वर्ग होता, त्या तिथल्या महिला येत होत्या शिक्षकांच्या प्रेमापोटी. त्यांना आता शिकून कुठे जायचं होतं, पण शिक्षकांच्या प्रेमापोटी. त्याचप्रमाणे आमचे शिक्षक सहकारी वेटे गुरुजी, त्यावेळेला वेटे गुरुजी होते, मी नवीनच आलेली, आणि त्यांना दुसऱ्या दिवशी मला 2 दिवस फक्त जेमतेम मला हे दाखवलं आणि मतदार यादीच्या कामाला त्यांना काढलं. आता मी एकली 4 वर्ग माझ्याकडे, आणि माझे वडील शिक्षक होते, त्यामुळे मला माझे वडील चुलते शिक्षक असल्यामुळे मला मार्गदर्शन करायचे. पण मग त्यातून असं हे करून 4 झाल्यामुळे ते सगळं शिकले मी. त्यानंतर मग 1 वर्ष परत बीएड साठी ते गेले, त्यामुळे नंतर त्याच्यानंतर नडे गुरुजी आले. नडे गुरुजींनी सुद्धा आम्ही एकत्र चांगल्या प्रकारे काम केलं. रामचंद्र हे गोतावडे गुरुजी वयस्कर एक होते, ते तेव्हा आले होते. तर तुम्हाला सांगते, ह्या मुलांचं प्रेम बघा किती. एकदा राजापूरच्या स्टँडला मी होते, आणि राजापूरच्या स्टँडला गेलेले असताना विजय सुरे आणि त्याचं लग्न सुनीता बरोबर झालं होतं. मला काय माहितच नव्हतं.
मी चढीवाल्याची ती उभी होते, त्या सुनीताने मला ओळखलं पण लगेच कसं म्हणाले आमच्या बाई म्हणे. ती माझ्या बरोबर स्टँड पर्यंत चालत आली. स्टँडच्या इथे मी उभी राहिली, माझं काही लक्ष नव्हतं, माझ्या गाडीकडे लक्ष होता. उभी राहिली, कडीकडेला अशी उभी राहिली, माझ्या तोंडाकडे सारखी बघत होती. थोडा वेळ त्याला, मॅडम तुम्ही कुठे जाणार? मग म्हटलं पाच चालला. मग तुमचं आडनाव काय? म्हटलं कुलकर्णी म्हटलं. तिला काही समजलं नाही. मग तुमचं गाव कुठे, माहेरचं कुठलं, काय आडनाव तुमचं? म्हटलं किंद्रे. मला ओळखलं? म्हटलं हा. मग माझ्या लक्षात आलं ही सुनीता. तिने फोन नंबर माझ्याकडून घेतला आणि फोन नंबर घेऊन आम्ही ओणीपर्यंत एकत्र आलो. पण विजयने ओळखलं नाही. तो म्हणे नसतील ते बाई. म्हणजे बघा, सुनीताने ओळखलं पण विजयने ओळखलं नाही त्यावेळेला. त्या नसतील बाई, तू कोणाला तरी हात मारशील असं तो म्हणाला. पण तिने जिद्द सोडली ना त्या पोरगीने. आणि नंतर ती माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये होती. तिच्याकडे मोबाईल माझा होता, त्यामुळे ती मला फोन करायची. हल्ली मला फोन यायचं नाही. म्हटलं इथं फोन नाही का येत, माझ्याकडचा फोन बहुतेक गेला असेल असं मी म्हणते. परवाच्या दिवशी संतोष आला, त्यामुळे आपली सगळ्यांची चौकशीची करता तो मला बोलल्यानंतर मला खूप असं वाईट वाटलं. म्हणजे एवढी तरुणी पोरगी अचानक असं झालं हे ऐकून मला खूप वाईट वाटलं. आता जी लिस्टची नाव घेतली ती लिस्ट मध्ये, त्या लिस्ट मधली जी विद्यार्थी आहेत ती बरेचसे माझ्या हातात शिकलेले. आम्ही 4थी पर्यंत फक्त तुम्हाला शिकवलं, पण आता मगाशी त्या भाषणामध्ये त्या शेडेकरांनी सांगितलं की डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, कोणी CA झाले. तर हे सगळं खेडेगावातली मुलं शिकत नाही असं नाही, शहरातलीच मुलं शिकतात अशातला भाग नव्हे. माझा मुलगा, मला एक मुलगा आहे, तर माझा मुलगा बघा मी मोठ्या शाळेमध्ये घातलेला नाही. इथून गेल्यानंतर खोनिंकोला गेल्यानंतर प्रभानवल्लीमध्ये 20 फटाच्या शाळेत घातलं. आणि खोनिंको 200 फटाची शाळा होती. परंतु मी त्याला 20 फटाच्या शाळेत का घातलं? एकदम खेडेगाव असलं तरी हे सगळं तुम्हाला सांगते का, तर लहान शाळेमध्ये मुलं शिकत नाही अशातला भाग नव्हे. फक्त शिकण्याची जिद्द पाहिजे. 20 फटाच्या शाळेमध्ये तो शिकून मग 2 स्कॉलरशिप हे सगळं असं होऊन कॉम्प्युटर इंजिनियर झाला. नंतर त्याने अमेरिकेला गेला, MS केलं 2 वर्षाचं आणि आता तिथे जॉब लागला. म्हणजे खेड्यातली मुलं सुद्धा शिकतात. तेव्हा तुमची मुलं जिल्हा परिषदच्या शाळेत घाला, इंग्लिश मिडियमला घालायच्या भानगडीत पडू नका. इंग्लिश मिडियमला जी मुलं असतात ती तुम्ही मराठी त्यांना येत नाही, बघा तुम्ही पाहिजे तर मराठी ती मागे पडतात. आणि जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये बघा दोन्ही मिळतं, कारण पहिलीपासून सेमी पण आहे आणि याच्यामुळे दोन्ही पर्यंत असतं. तेव्हा इथल्या लोकांनी आपली मुलं मुंबईला, सगळे उत्सुक मुंबईला जातात, ते पटसंख्या कमी होती. त्यावेळेला आमचा पट 4500 वर होता, पण आता मी पट विचारलं तर 13 पट आहे. त्याचं कारण काय? सगळी मुंबईकडे जाते. त्यानंतर गोरुले सर, आता गोरुले सर आहेत, त्यांचं कार्य त्यांना मी प्रत्यक्ष बघितलेलं, फक्त चेहरा बघितलेला, पण त्यांचं कार्य मला माहिती नव्हतं. त्यांनी आमच्या सगळ्यांपेक्षा, माझी 7 वर्ष, पण त्यांनी 11 वर्षापेक्षा जास्त काम केलं. तर हे 11 वर्ष काम करत असताना त्यांनी या डिजिटल युगामध्ये इतकं सुंदर प्रकारे काम केलं. या लोकांनी सांगितलं तेव्हा आम्हाला कळलं. आम्ही तिकडून आले तेव्हा तीच वाट शोधत आली. इथे गावकऱ्यांचं घर होतं, सरांना दाखवते, तीच वाट आहे. फक्त जाताना ते माळावरचं घर हे पण मी त्यांना सांगते, परंतु जाताना रस्ता वेगळा होता, आता रस्ता वेगळा झाला. तर तुमची शाळा टिकण्यासाठी तुम्ही लोकांनी काय करा, आपल्या सगळ्या मुलांना या शाळेतच घाला. आणि आपली प्रगती कशी होईल? तुमची इच्छा आदर्श शाळा करण्यासाठी 100% आदर्श शाळा होणार. याचं कारण काय? तर तुमचं ग्रामस्थांचं सहकार्य. तुमचे सहकार्य असेल तर आदर्श शाळा व्हायला वेळ लागणार नाही. जरी हे सर रिटायर झाले तरी तुमच्यापासून जवळच येते. कळसोली नंबर 1 तुला ना, कळसोली नंबर 1 मी लांब नाही गेले, मला आताच कळलं. कळसोली नंबर 1 म्हणजे अगदी जवळ. कोसंबे सर एकदम म्हणजे आदर्श पुरस्कार करणारे. आम्ही जरी ते जास्त आमची ओळख नसली तरी एकदम अत्यंत हुशार व्यक्ती. भूमिका सावंत, त्यानंतर हे आताच यांच्याकडची माहिती मिळाली, सगळे शिक्षकांचे चांगले गुण आहेत. त्या आता मटकरबाई 13 पट आहे. शाळा मला वाटतं किती 5वी पर्यंत आहे, 5वी पर्यंत आहे. एक वेळ 4थी पर्यंत शाळा असती तर चाललं असतं, पण 5वी पर्यंत शाळा असल्यामुळे काय झालं, त्यांना ते 13 मुलं प्रत्येक वर्गात एक मुलं असल्यानंतर ते शिकवणं म्हणजे फार अवघड आहे. त्यासाठी दुसऱ्या शिक्षकांची गरज आहे. त्यात तुम्ही ग्रामस्थांनी पण दुसरा शिक्षक मिळण्यासाठी प्रयत्न करा. गोरुले सरांबद्दल मुलांनी खूप चांगल्या प्रकारे केलं. आम्हाला त्यावेळेला आमचा सत्कार केला नाही, हे आमचीच आहे, कारण आम्हीच लगेच निघून गेलो. पण आज 29 वर्षानंतर मी परत आले.
परत येताना खूप आनंद झाला. शाळेत माझी पहिल्या शाळेत मी आले आणि त्या लोकांनी आठवणीने आमचा सत्कार केला. याबद्दल मी सगळ्या ग्रामस्थांना धन्यवाद देते. आणि तुम्ही एवढी छोट्याशा गावामध्ये, या गावातल्या छोट्याशा वाडीमध्ये एवढ्या सुंदर प्रकारे कार्यक्रम केला. आम्हाला अशी अपेक्षा पण नव्हती, पण तिकडून आल्यानंतर स्पीकर लागलेला आहे, मंडप बिंडप बघून मी आश्चर्यचकित झाले. म्हणजे एवढ्याशा शाळेत एवढे लोक करू शकतात. मग त्यामुळे तुमची एकी मला दिसून येते. तर मी सर्वांना धन्यवाद देते आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. मी आणि हे माझे विद्यार्थी आहेत. आणि ज्यावेळी त्यांची शिक्षकामध्ये निवड होणार होती तेव्हा दाजी गुरव कोदोलीचे सरपंच होते, सभापती होते. त्यांना म्हटलं माझे एक विद्यार्थी माझ्या शाळेत तुम्ही आणा. मग त्यांनी ताबडतोब त्यांना ऑर्डर कोदोली नंबर 1 शाळेत दिली आणि तिथे सुद्धा आम्ही काम केलं. हर उमेर शिक्षक आहे, सर्व गुण संपन्न शिक्षक आहे. आणि आता त्यांची सेवा या शाळेत 11 वर्ष 15 दिवस झालेली आहे आणि एकूण सेवा त्यांची 28 वर्ष या राजापूर तालुक्यात झाली आहे. बाकीचे शिक्षक आम्ही खेड 5 वर्ष, मी खेड 5 वर्ष, कळसोलीला 5 वर्ष, कोदोली नंबर 1 वेळा 12 वर्ष आणि 17 वर्ष पुणे नंबर 1. तर मला सांगायला वाटतं मी 32 वर्षानंतर ज्यावेळी खेळला गेलो त्यावेळी मला एका विद्यार्थ्यांनी ओळखलं, ग्रामस्थांनी ओळखलं की नरे गुरुजी ना. हो, म्हणजे जाणीव आहे म्हणून किंद्रेबाई आणि आम्ही त्या सगळे शिक्षक आला. तर पुन्हा एकदा मी सांगतो, तर आता शाळेत शिकणारे विद्यार्थी आपल्या कृतीने मराठी शाळेत शिकला. तर मी लांजाला कार्यक्रमात होतो, तर एक मुलगा खाली होता इंग्लिश मीडियम मध्ये आणि सरांनी म्हटलं तुझं मराठीत नाव काढून दाखव. मुझे मराठी आता नाही. काय व्यवस्था? मी म्हटलं भाषणामध्ये, तुम्हाला जर प्रगती करायची असेल तर मराठी हे शिक्षण आलंच पाहिजे. म्हणून त्याने सांगितलं की यांनी चंद्रकांत शेडेकर सांगितलं त्यांचा मुलगा इथे शिकला आणि तो आता इंजिनियर मध्ये आहे. म्हणून आता शाळेत मराठी पट शिकला पाहिजे. आता शासनाने 10 शाळांची शाळा बंद करण्याचं काढलंय. तर मला वाटतं इथे तुम्ही 5वी सुरू केलं ते बरं झालं. आणि मला ग्रामस्थांना विनंती आणि शिक्षकांना विनंती आहे की वयोगट 5 ते 6 मुलं घाला आणि 10च्या आत पट आणू नका. जर 10च्या पट आत आला तर एकच शिक्षक, मग काय मुलांना शिकणार? हा शासनाचं धोरण आहे. आम्ही सुद्धा शासन दरबारी भांडत आहोत की या कोकणातल्या दुर्गम भागात तुम्ही शाळा काढल्या आहेत, गरीब मुलं शिकतायत, त्यांच्या शाळा बंद करू नका असं आम्ही मुख्याध्यापक संघटनेने निवेदन दिले आहे. आता बघूया गावात अशा प्रकारे शाळा सुरू केली काही देवजी रामचंद्र शेडेकर यांनी ना. तर मला असं वाटतं, सूचना करतो, त्यांचा जर इथे जर जुना फोटो असला तर पुढील कार्यक्रमवेळी त्यांचा इथे फोटो लावा. का? मी पुणे नंबर 1 शाळेमध्ये 17 वर्ष सेवा केली. त्यावेळी मी त्यांना म्हटलं काही तात्या साहेब महेंद्रे हे 35 वर्ष उपसभापती होते, निस्वार्थी माणूस आणि शाळेसाठी झटणारे. त्यांचा फोटो त्याने म्हटलं आमच्याकडे नाही. मग माझ्या जुना आहे फोटो. मग त्या राजा जाऊन मी त्यांच्या 3 फ्रेम काढल्या. एक त्यांच्या घरी दिली, एक शाळेत दिली आणि एक माझ्याकडे. म्हणजे जाणीव दिली पाहिजे त्या माणसाने केलंय. म्हणून मी ग्रामस्थांनी मला सूचना आहे, त्यांचा जर जुना फोटो मिळत असेल तर तुम्ही त्यांचा फोटो तयार करा आणि अशा कारणाने त्यांचं नाव निघालं पाहिजे असं. तर सरपंच तळेकर सर, पोलीस पाटील अनिल शेडेकर, अध्यक्ष श्रुती शेडेकर यांनी मनोगत आपलं व्यक्त केलं आहे. तर मला त्या संतोष शेडेकरांचा मुंबईला फोन आला
संजोडे. तर तुम्ही सर याल काय? तर माझं म्हटलं गोळ्याचा जरा प्रॉब्लेम आहे, डायबिटीज जास्त झाला आहे, मग मला गोळ्या घ्याव्या लागतात. माझ्या पिशीत सुद्धा गोळ्या आहेत, पण तुमच्या शब्दाला मी किंमत देतो. मी अगोदर एक दिवस येणार. मग काल मी लांजाला आलो या प्रकारे आणि या ग्रामस्थांची ओढ बघून मी काटक झालो आणि मी रात्री वणीला आलो आणि घरी गेलो आणि मला सुचलं काहीतरी आपण लिहिलं पाहिजे. हा, या ग्रामस्थांची प्रेम आपुलकी या गोष्टींची व्यक्त केली पाहिजे. तर मी एक माझ्या जीवनातील माझ्या नोकरीतील आदर्श कळसो नंबर 4 शेडेकरडी शाळा, माझ्या नोकरीतील आदर्श कळसो नंबर 4 शेडेकरडी शाळा, देवी सरस्वती व शारदेचा आश्रय असलेली आदर्श कळसो नंबर 4 शेडेकरवाडी शाळा, आदर्श कळसोली नंबर 4 शेडेकरवाडी शाळा. शाळेने घडविले आहेत महान विद्यार्थी, डॉक्टर, इंजिनियर, मुंबई शासकीय कर्मचारी, आदर्श खेळाडू अशी माझी शेडेकरवाडी शाळा, अशी माझी शेडेकरवाडी शाळा. आदर्श प्रेमळ गुणी शिक्षकांमुळेच, आदर्श प्रेमळ गुणी शिक्षकांमुळे तुम्ही आज घडला आहात. तुम्ही आज घडला आहात. मूळ गावाला विसरू नका. मी बघा जरी मुंबईला राहत असलो तर मी मूळ गावाला कधी विसरत नाही, म्हणून माझी मूळ शाळा आहे. तर मूळ गावाला विसरू नका अशी माझी विनंती आहे. तुम्हाला ग्रामस्थांना तुमच्या मुलांना सांगा, तसं त्यांनी मूळ गावाला विसरलेलं नाही आणि त्याने 1,000 रुपये आपल्या शाळेला दिले आहेत. भूतकाळाची जाणीव ठेवून, भूतकाळाची जाणीव ठेवून आज शुभदिनी तुम्ही जमला आहात. आज शुभदिनी तुम्ही जमला आहात. शैक्षणिक विविध उपक्रम राबवून, शैक्षणिक विविध उपक्रम राबवून शिक्षक शिक्षिका मुलांचा सर्वांगीण विकास करीत आहेत. बघा अनेक उपक्रम गुरुजी लावले आहेत ते वक्त्यांनी सांगितलं. हा, तर शैक्षणिक विविध उपक्रम राबवून शिक्षक शिक्षिका मुलांचा सर्वांगीण विकास करीत आहेत. धन्य झालो मी आज, मला आनंद वाटला. धन्य झालो मी आज पाहुणे भौतिक विकास शाळेचा, पाहुणे भौतिक विकास